आटपाडी एलसीबीची धडाकेबाज कारवाई, 11 पिस्टल्ससह 22 जिवंत काडतुसे जप्त. सांगली प्रतिनिधी. आटपाडी परिसरात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अर्थात एलसीबीने मोठी कारवाई करत तब्बल 11 पिस्टल आणि 22 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवैध शस्त्रसाठ्याविरोधात सांगली एलसीबीने केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक होत आहे. या धडाकेबाज कारवाईची दखल घेत विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी सांगली एलसीबी टीमला 50,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आटपाडी परिसरात अवैध शस्त्रांची वाहतूक आणि साठा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत 11 पिस्टल आणि 22 जिवंत काडतुसे पोलिसांच्या हाती लागली. या कारवाई मागे नेमके कोण आहेत, ही शस्त्रे कुठून आणण्यात आली होती आणि त्यांचा वापर कोणत्या कारणासाठी होणार होता याचा तपास पोलीस करत आहेत. सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईमध्ये ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. एलसीबीच्या या कामगिरीची दखल घेत विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी 50,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याने पोलीस दलातील या पथकाचे विशेष कौतुक होत आहे. आटपाडीत 11 पिस्टल आणि 22 जिवंत काडतुसे जप्त करण्याची ही कारवाई नेमकी कोणत्या आरोपींवर करण्यात आली आणि पुढील तपासात काय समोर येते याकडे आता लक्ष लागले आहे. तुमच्या स्वप्नातील घरासाठी एक विश्वासू नाव गोल्डन आय रिअल इस्टेट. सांगली असो किंवा पुणे, कोल्हापूर, मुंबई व इतर महाराष्ट्रात कुठेही प्रॉपर्टी डीलिंगसाठी, खरेदी विक्रीसाठी तुमच्या विश्वासू पार्टनर. प्रॉपर्टी डीलिंग, रिडेव्हलपमेंट आणि रिअल इस्टेट कन्सल्टन्सी, सर्व सेवा एकाच ठिकाणी. योग्य मार्गदर्शन, पारदर्शक व्यवहार. आजच संपर्क करा. गोल्डन आय रिअल इस्टेट. प्रोप्रायटर श्री पियुष भाटे, सांगली.